नागरिकांमध्ये खळबळ, सार्वजनिक शौचालयाच्या नळातून हॉटेल्सना पाणी पुरवठा, एफडीएची धडक कारवाई। शौचालयातून पाणी उपसल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई, अहवाल येईपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्याचे निर्देश। सार्वजनिक शौचालयाच्या नळातून थेट बेकायदेशीर कनेक्शन घेऊन ग्राहकांना दूषित पाणी पाडणाऱ्या हॉटेल चालकांचा किळसवाना प्रकार कुरुंदवाडमध्ये उघडकीस आला आहे। या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत गुरुवारी अन्न व औषध प्रशासनानं माळभाग परिसरातील उद्यानाभोवती असलेल्या दुकान गाळ्यांमधील हॉटेलवर धडक छापा टाकून कडक कारवाई केली। प्रयोगशाळेचा अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित हॉटेल सुरू करू नयेत अशी सक्त ताकीद प्रशासनानं दिली असून याबाबत नगरपालिकेलाही तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले। दरम्यान एफडीएच्या कारवाईची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच इतर हॉटेल चालकांचे धाबे दणाणले। काही हॉटेल चालकांनी आपली दुकानं घाईघाईनं बंद करून घटनास्थळावरून पोबारा केल्याची शहरात चर्चा रंगली आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एफडीएचे सहाय्यक आयुक्त आर.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळी छापा टाकला। या पथकानं हॉटेल्समधील पाण्याचे आणि अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले। मात्र कारवाई सुरू असताना अधिकारी केवळ जुजबी आणि वरवरचा देखावा करत असल्याचे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले। प्रशासनाचा हा संशयास्पद कारभार पाहून सामाजिक कार्यकर्ते शाहीर अवळे, सुनील कुरुंदवाडे, दिलीप बंडगर, महेंद्र माळगे आणि सिकंदर सारवान भडकले। त्यांनी अधिकारी आर.पी. पाटील यांना थेट घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पथकातील अधिकारी विजय पाचपुते यांनी तात्काळ मध्यस्थी केली। ही कारवाई पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाईल आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल। कोणाचीही गय केली जाणार नाही असं ठाम आश्वासन पाचपुते यांनी दिले। त्यानंतर त्यांनी स्वतः पुढे होऊन कारवाईचा मोर्चा सांभाळल्यानं आंदोलक शांत झाले। कारवाई दरम्यान अधिकारी आर.पी. पाटील यांच्या संशयित भूमिकेबद्दल आणि मवाळ भूमिकेबद्दल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अधिकृत तक्रार नोंदवणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अधिकारी पाटील यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला। आमच्या प्रतिनिधींचं पाहत राहा CK24 न्यूज।